श्री स्वामी समर्थ नमस्कार. आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे. तुमच्या मनातील सर्व चांगली इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. उद्या वार आहे गुरुवार, दिनांक आहे 20 नोव्हेंबर आणि या दिवशी आलेली आहे कार्तिक अमावस्या. प्रत्येक महिन्यात अमावस्या येते, परंतु प्रत्येक अमावस्येचं महत्त्व हे वेगवेगळं असतं. कार्तिक अमावस्या जी आहे तर ती बुधवारी सकाळी सुरू होत आहे. म्हणजेच बुधवारी सकाळी 19 नोव्हेंबरला 9:43 सुरू होणार आहे आणि ही अमावस्येची समाप्ती जी आहे तर ती 20 नोव्हेंबरला गुरुवारी दुपारी 12:16 होणार आहे. तर उदय तिथीनुसार ही अमावस्या तिथी जी आहे तर ती गुरुवारी साजरी करण्यात येणार आहे. म्हणूनच आपल्याला जे काही प्रभावी उपाय असतील तर ते बुधवारी आणि गुरुवारी या दोनही दिवशी करता येणार आहेत. परंतु गुरुवारच्या दिवशी ही अमावस्या साजरी होणार आहे, त्यामुळे याच दिवशी आपल्याला जे काही उपाय आहेत तर ते करायचे आहेत, जे काही सेवा आहेत त्यासुद्धा करायच्या आहेत. तर ही अमावस्या दोनही दिवशी आल्यामुळं ह्या ज्या सेवा पूजा उपाय आहेत तर ते हे दोनही दिवशी करता येणार आहेत. तुम्हाला जसं शक्य होईल तसं तुम्ही करायचं आहे. तर आपल्या ज्योतिषशास्त्रामध्ये सांगितल्याप्रमाणे ज्या काही तिथी आहेत तर त्या अत्यंत महत्त्वाच्या असतात आणि त्या तिथीनुसार जर आपण काही प्रभावी उपाय केले तर त्याचे फळ देखील आपल्याला तितक्याच पटीने मिळत असते. कार्तिक महिन्यातील अमावस्या तिथीला स्नान आणि दान करण्याला विशेष महत्त्व दिलं जातं. या दिवशी पवित्र गंगेमध्ये स्नान करणं अतिशय पुण्याचं काम समजलं जातं. म्हणूनच जर तुम्हाला पवित्र गंगेमध्ये जाऊन स्नान करणं शक्य असेल तर अवश्य तुम्ही या दिवशी पवित्र गंगेमध्ये जाऊन स्नान करावे. तसेच कार्तिक अमावस्येला आपल्याला काही प्रभावी उपाय करायचे आहेत. आईने आपल्या मुलांसाठी असा हा एक दिवा लावायचा आहे. आपल्या मुलांसाठी आईने जर हा एक दिवा या कार्तिक अमावस्येला कोणत्याही परिस्थितीत जर लावला तर सर्व दोष, अडचणी, संकट, विघ्न मुलांची दूर होतील. त्याचबरोबर मुलांच्या अभ्यासामध्ये, नोकरीमध्ये भरभरून प्रगती होईल. मुलांची नजरबाधा, दोष सर्व काही दूर होऊन मुलांची खूप सारी प्रगती होईल. इतका हा प्रभावी उपाय आहे. हा उपाय कसा करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओत आपण बघणार आहोत. त्यामुळे तुम्ही पुढे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल. आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा. म्हणजे मी जेव्हा कधी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. त्याचबरोबर खाली कमेंट्समध्ये जय माता लक्ष्मी लिहायला अजिबात विसरू नका. व्हिडिओ तुम्हाला थोडा जरी आवडला, माहितीपूर्ण वाटला तर आपल्या मित्रपरिवारांसोबत नक्की शेअर करा. बरेच जण अमावस्या दिवसाला खूप वाईट दिवस म्हणून ओळखतात. तर पहा, अमावस्या हा दिवस वाईट नसून याच अमावस्येच्या दिवशी आपण माता लक्ष्मीची पूजा करत असतो. जे काही लक्ष्मीपूजन आहे दिवाळीचं ते अमावस्येच्या दिवशीच आपण करत असतो. म्हणून हा दिवस वाईट नाही. तर पहा, या अमावस्येच्या दिवशी काय असतं की ज्या वाईट शक्ती असतात तर त्या खूप अधिक प्रमाणामध्ये जागृत अवस्थेमध्ये असतात आणि ज्यावेळेस आपण आपल्या घरामध्ये जर काही प्रभावी उपाय केले तर त्या वाईट शक्तींचा प्रभाव आपल्या घरावर पडत नाही, आपल्या मुलांवरती पडत नाही. त्यामुळे आपल्याला ह्या काही गोष्टी ज्या आहेत तर त्या अमावस्येच्या दिवशी करायच्या असतात. तर बघा, अमावस्येच्या दिवशी आपण खूप वाईट विचार करतो की हा दिवस खूप वाईट दिवस आहे किंवा काळ्या शक्ती ज्या आहेत तर त्यासाठी हा दिवस खूप महत्त्वाचा असतो. तर हां, काळ्या शक्ती जे जादूटोणा करतात त्यांच्यासाठी हा दिवस खूप महत्त्वाचा असतो आणि ते लोकच आपल्यावरती जर काही जादूटोणा करू नये यासाठी आपल्याला आपल्या घराचं संरक्षण करण्यासाठी, मुलांचं संरक्षण करण्यासाठी ह्या तिथीला काही प्रभावी उपाय देखील करायचे असतात. तर या दिवशी पहा, आपल्या घरातील जी वाईट शक्ती आहे, जे नजर दोष लागलेले असतील किंवा काही बाधा आपल्या घराला लागलेली असेल तर ती दूर होण्यासाठी आणि दुसरी कोणतीही बाधा आपल्या घरामध्ये येऊ नये यासाठी हा दिवस खूप महत्त्वाचा असतो आणि आपल्याला या दिवसाचा फायदा करून घ्यायचा असतो. म्हणूनच आपल्याला काही उपाय करायचे असतात. तर तुमच्या मुलांना जर काही दोष लागलेले असतील, मुलांची प्रगती होत नसेल, मुलांच्या आयुष्यामध्ये जे बी मुलं अभ्यास करत आहेत किंवा काही नोकरी प्राप्ती करण्यासाठी प्रयत्न करत असतील तर त्यांना जर अपयश येत असतील, अभ्यासामध्ये त्यांचं मन लागत नसेल तर तुम्हाला तुमच्या मुलांसाठी हा एक उपाय नक्की करायचा आहे. मुलांना अभ्यास तर करायचा
करायचंच आहे, परंतु अभ्यास करताना हा उपाय मुलांसाठी तुम्हाला नक्की करायचा आहे. प्रत्येक आईवडिलांना असं वाटत असतं की आपली मुलं ही हुशार व्हावी, त्यांनी खूप काही नाम कमवावं, त्यांचं खूप चांगलं भवितव्य घडावं असं प्रत्येक आईवडिलांना वाटत असतं. आणि म्हणूनच आपल्याला काही ज्या अशा अमावस्या असतात ना, या तिथींना काही प्रभावी उपाय मुलांसाठी करायचे असतात. बऱ्याच वेळा काय होतं की आपली लहान मुलं असतील किंवा मोठी मुलं असतील तर ती खूप सारे गुण करत असतात, म्हणजे खूप ते बाकीच्यांना अट्रॅक्शन करत असतात. म्हणजेच आपले मुलं खूप चांगली आहेत आणि ती खूप चांगल्या पद्धतीने अभ्यास वगैरे करत आहेत. परंतु अशा काही वेळेस काय होतं की मुलांना नजर लागली जाते आणि मुलांची प्रगती कुठेतरी थांबली जाते आणि आपण असं विचार करतो की मुलं माझी खूप हुशार होती, परंतु आता त्यांचा अभ्यासच करत नाही किंवा त्याच्या लक्षातच राहत नाही. तर ह्या काही गोष्टी आहेत ना, त्या खूप मॅटर करतात. आणि आपल्या शेजारी पाजारी असतील किंवा बाहेरची लोकं असतील किंवा आपली स्वतःची देखील आईवडिलांची नजरसुद्धा मुलांना लागत असते. आणि म्हणूनच आपली नजर जी आहे तर ती लागू नये, आपल्या आसपासच्या लोकांची नजर मुलांना लागू नये, त्यासाठी आपल्याला हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे. हा उपाय करण्यासाठी काय करायचं आहे, तर तुम्हाला काय करायचं आहे, तर तुम्हाला एक दिवा तयार करायचा आहे. तर दिवा तुम्हाला कणकेपासून तयार करायचा आहे. इतर कोणत्याही धातूचा मातीचा दिवा नाही घ्यायचा. तर कणकेचा दिवा आपल्याला घ्यायचा आहे. कणकेचा दिवा अतिशय महत्त्वाचा मानला जातो. अगदी उपायासाठी कणकेचा दिवा खूप चांगला असतो. तर तुम्हाला नक्कीच जो कणकेचा दिवा आहे तर तो तयार करायचा आहे. म्हणजेच थोडंसं पीठ मळायचं आहे गव्हाचं, त्यामध्ये मीठ घालायचं नाही. कणकेचा दिवा तयार करायचा आहे. त्या दिवा तुम्हाला चौमुखी तयार करायचा आहे. या दिव्यामध्ये तुम्हाला 4 कापसाच्या वाती घालायच्या आहेत. 4 दिशेला 4 येतील अशा पद्धतीने तुम्हाला घालायचे आहेत. त्यामध्ये मोहरीचं तेल तुम्हाला घालायचं आहे. तर पहा, मोहरीचं तेलच घालण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा. इतर कोणतंही तेल तुम्हाला असर करणार नाही. तर मोहरीचंच तेलाचा दिवा तुम्हाला लावायचा आहे. जर नसेल तर तुम्ही बाजारातून किंवा मग दुकानातून घेऊन येऊ शकता आणि ते तेल तुम्हाला घालायचं आहे. आता हा जो उपाय आहे ना, तर हा उपाय तुम्हाला संध्याकाळी करायचा आहे. आता उद्या संध्याकाळी 6 वाजल्यापासून ते रात्री 12पर्यंत तुम्ही हा उपाय कधीही करू शकता. तर तुम्ही हा उपाय उद्या संध्याकाळी करायचा आहे. आणि त्यासाठी तुम्हाला एक प्लेट घ्यायची आहे. प्लेटमध्ये हा दिवा ठेवायचा आहे. देवघरातील दिवा अगोदर प्रज्वलित करायचा आहे आणि त्यानंतर हा दिवा तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे. नंतर मुलांना पूर्व पश्चिम बसवायचं आहे. आता तुम्हाला काय करायचं आहे, तुमच्या उजव्या हातामध्ये पिवळी मोहरी घ्यायची आहे. आता पिवळी मोहरी नाही तर मग काळी घेऊ शकता आणि ती मोहरी मुलांवरून तुम्हाला 7 वेळा डोक्यापासून तर खाली पायापर्यंत उतरवून घ्यायची आहे. आता ही मोहरी जी आहे तर ती उतरवलेली तुम्हाला त्या दिव्यामध्ये टाकायची आहे आणि हा दिवा तुम्हाला तुमच्या हातामध्ये घ्यायचा आहे आणि तो दिवासुद्धा तुम्हाला मुलांवरून डोक्यापासून तर खाली पायापर्यंत 7 वेळा उतरवून घ्यायचा आहे. आणि हा दिवा उतरवून झाला की तुम्हाला घराच्या बाहेर घेऊन जायचं आहे. घराच्या बाहेर तुम्ही कोणत्याही साईडला कुठेही हा दिवा ठेवू शकता. एका साईडला तुम्हाला ठेवायचा आहे. दिवा विझला की चालू आहे हे बघण्याची गरज नाही. चालू असेल नसेल काही हरकत नाही. दिवा फक्त तुम्हाला उतरवून घ्यायचा आहे, घराच्या बाहेर नेऊन ठेवायचा आहे. आता बघा, तुम्हाला हा दिवा जो आहे तर कुणी जाणार नाही अशा ठिकाणी ठेवायचा आहे. तुम्ही तुमच्या बाल्कनी ठेवू शकता, टेरेसवर नेऊन ठेवू शकता, कुठेही ठेवू शकता. तर अशा पद्धतीने हा दिवा ठेवायचा आहे. आणि पहा, तुमच्या घरामध्ये जर 2 मुलं असतील तर 2 मुलांसाठी तुम्हाला वेगवेगळे दिवे तयार करायचे आहेत कणकेचे आणि त्या पद्धतीने तुम्हाला सांगितल्या पद्धतीने तुम्हाला उतरवून टाकायचे आहेत आणि घराच्या बाहेर नेऊन ठेवायचे आहेत. आता तुमचे मुलं बाहेरगावी शिकण्यासाठी असतील तर तुम्हाला काय करायचं आहे, मुलं बाहेरगावी शिकण्यासाठी असतील तर हा जो दिवा आहे तर तो 4ही दिशांना उतरवून घ्यायचा आहे. आणि किंवा मग तुम्ही मुलांना व्हिडिओ कॉल करू शकता किंवा मुलांचा फोटो असेल तर फोटोनं उतरवू शकता आणि घराच्या बाहेर ठेवू शकता. आता दुसऱ्या दिवशी हा दिवा तुम्हाला तुमच्या घराच्या तिथून उचलायचा आहे आणि एखाद्या मोठ्या झाडाखाली नेऊन ठेवायचा आहे, जेणेकरून तिथे असणारे कीटक पशुपक्षी जे आहेत तर ते खाऊन टाकतील. आणि अशा पद्धतीने हा जो उपाय आहे तर हा उपाय आपल्या घरामध्ये प्रत्येक आईने आपल्या मुलांसाठी करायचा आहे. तर चला, इथेच थांबवते माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. परत भेटूया अशा छान